त्याचबरोबर टीम नाश्ता त्यांच्या माध्यमातून लाभलाय ग्रामविकास मंडळ मौजे शेंबडीचे सचिव आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भरत किसन साळुंके यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। मी विनंती करतो विठ्ठल दादा साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे। या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिले, दुपारनंतर उपस्थिती दाखवली आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतलाय। प्रत्येक ग्रामस्थांचं या स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य राहिलंय। जोरदार टाळ्या होत्या भरत किसन साळुंके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टीम नाश्ता व्यवस्था केली होती। आपल्याला आता या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार। त्याचबरोबर मंडप आणि साऊंड सौजन्य JM इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा सचिन श्रीरंग साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। मी विनंती करतो नारायण साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करायचा आहे। सचिन श्रीरंग साळुंके। त्याचबरोबर पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून श्री दीपक लक्ष्मण साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। आपण असाल तर आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर स्टम्प स्पॉन्सर सुनील शशिकांत मोरे आपण देखील असाल तर आपला देखील आम्ही या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय। ज्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवलं आणि ज्यांचा खेळ आम्ही पाहून क्रिकेट खेळतोय अशा आमच्या टीमचे माजी कर्णधार विजय श्रीरंग साळुंके यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। मी विनंती करतो नारायण सुरेश साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे। कित्येक वर्ष क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं नाव अजरामर ठेवलं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही सर्व क्रिकेटप्रेमी त्यांचा आदर्श घेऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय। आजचा दिवसमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळालेत। विजयदादांचं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी अप्रतिम होती, मात्र त्यांच्या चिरंजीवांच्या मध्ये फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते। त्याचबरोबर सचिन दादा साळुंके आपण देखील उपस्थित झालात, आपला देखील आम्ही शुभ सन्मान करतोय। मी विनंती करतो रमेश दादा साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सचिन श्रीरंग साळुंके यांचा सन्मान करायचा आहे। रमेश दादा। मंडप आणि साऊंड सौजन्य खूप अशी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि या मेहनतीचं फळ आज आपण संपूर्ण दिवसभर पाहिलंय। सचिन श्रीरंग साळुंके यांचा आपण करतो येतुचीच असा शुभ सन्मान। एकदा जोरदार टाळ्या होत्या, अनमोल असं मोलाचं सहकार्य राहिलंय। त्याचनंतर या स्पर्धेसाठी उपस्थित सतीश दादा साळुंके यांचा देखील आम्ही येतुचीच आता शुभ सन्मान करतोय। सतीश दादा आपण देखील यायचंय। मी विनंती करतो दीपक सुरेश साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दादांचा सन्मान करायचा आहे। माईचं प्रतीक शाल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती करतो येतुचीच असा शुभ सन्मान। त्याचबरोबर विठ्ठल रामचंद्र साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय, आपण देखील यायचंय। मी विनंती करतो राजेश साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। खास या स्पर्धेसाठी उपस्थित झालात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आपलं धन्यवाद। माईचं प्रतीक शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण करतोय विठ्ठल साळुंके यांचा शुभ सन्मान। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित नारायण सुरेश साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। आपल्या देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलंय। मी विनंती करतो दत्ताराम लक्ष्मण साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। नारायण सुरेश साळुंके क्रिकेटची आवड आहे, प्रत्येक स्पर्धा जिथे असते तिथे उपस्थित असतात, क्रिकेटवरचं प्रेम। त्या जोरदार टाळ्या होत्या नारायण सुरेश साळुंके यांच्यासाठी। प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला अनमोल असं सहकार्य राहिलंय।
त्याचबरोबर एक लेजंड क्रिकेटर शांताराम लक्ष्मण साळुंके यांचा देखील आम्ही एक मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो रमेश साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सुप्रसिद्ध गोलंदाज रमेश रामचंद्र साळुंके कित्येक वर्ष काळ गाजवलाय. फिरकीचे जादूगर म्हणून शांताराम साळुंके यांच्याकडे पाहिलं जातं. स्पर्धेमध्ये उपस्थित झाला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर विलास रामचंद्र साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. विनंती करतो अविनाश साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. विलास दादा साळुंके. त्याचबरोबर दीपक सुरेश साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. मी विनंती करतो संतोष दादा साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दीपक सुरेश साळुंके यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर राजेश दौलती साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आपण देखील यायचं आहे. मी विनंती करतो आनंद विठ्ठल साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आनंद. त्याचबरोबर रमेश रामचंद्र साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. आपण देखील या. विनंती करतो सचिन श्रीरंग साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर गणेश नारायण साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आपण देखील या. मी विनंती करतो भरत दादा साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. भरत किसन साळुंके. त्याचबरोबर दिनेश रामचंद्र साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. मी विनंती करतो दीपक सीताराम साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय, प्रत्येक गोष्ट आमच्याशी शेअर करून एक योग्य तो सल्ला दिलाय असे आमचे मार्गदर्शक संतोष दादा साळुंके यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो रवींद्र साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर ही स्पर्धा ज्यांनी टिपले टेनिस ग्रामीण क्रिकेटचे सर्व यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो संतोष दादा साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रत्येक एक क्षण ही स्पर्धा आठवणीत राहण्यासारखं चित्रीकरण आपल्याला आज पाहायला मिळालं आणि त्यांनी संपूर्ण दिवसभर छायाचित्र टिपवलं गेलं आणि घर बसल्या क्रिकेटचा आनंद प्रत्येकाला घेण्याचं एक साधन नक्कीच निर्माण करून दिलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्व यांचा मी मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर विक्रम भोसले यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी खास सातारावरून उपस्थित झालेत. चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून राहिला. एक स्पर्धेची आठवण म्हणून एक शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय.
विनंती करतो अमोल साळुंके आपण आपल्या शुभास्ती सन्मान करा. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आज संपूर्ण दिवसभर आपण स्पर्धा पाहिली. अगदी चषक असू द्या, तुमचे DTP असू द्या, बॅनर असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याने दिवस रात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. त्यासाठी आनंद सुभाष साळुंके यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. ज्याने मेहनत केली त्याचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. विनंती करतो संतोष दादा आपण आपल्या शुभास्ते सन्मान करा. त्याचबरोबर निपाणी गावचे ग्रामस्थ संतोष उतेकर यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. माफ करा, अंकुश उतेकर साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. दादा आपण यायचंय. त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसभर ज्यांचा आपण गोड आवाज ऐकलाय, आपल्या हक्काचा आवाज, आपल्या 22 गाव विभागातील एक नामांकित समालोचक, त्यांचं समालोचन ऐकून मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असे आमचे गुरुवर्य निवृत्ती शिंदे सर यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो दिनेश रामचंद्र साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते निवृत्ती सरांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. एक गोड आणि प्रेमळ आवाज. माईचं प्रतीक शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. निवृत्ती शिंदे सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या, कारण क्रिकेट खेळत असतात आणि क्रिकेट खेळत असताना एक आपली आवड, आपली कला सादर करत असतात. मॅच जरी हारली असली तरी संपूर्ण दिवसभर आमच्यासोबत जोडले गेले. आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स आपण असाल तर आपण देखील या, आपला देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. त्यानंतर आपण महत्त्वपूर्ण सन्मानाकडे वळणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेसाठी भेट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली, अंधारी गावचे सुपुत्र यशस्वी उद्योजक के शेलार साहेब यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो हरिभाऊ कृष्ण साळुंके दादा आपण आपल्या शुभास्ते के शेलार साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. कारण प्रत्येक स्पर्धा असू द्या, शेंबडीची प्रत्येक स्पर्धेला दादांचं सहकार्य राहिलंय, प्रत्येक स्पर्धेला उपस्थित असतात. याच गोष्टी आम्हाला अगदी मनाला स्पर्श करतात. दादा यापुढे असंच मार्गदर्शन, असंच प्रेम आमच्यावरती असू द्या. यापेक्षाही चांगलं मैदान आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू, यापेक्षाही चांगली स्पर्धा घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपले आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या, हीच एक सदिच्छा. त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण सन्मान, ज्यांनी आम्हाला जगणं शिकवलं, ज्यांनी आम्हाला गाव कसं चालवायचं हे शिकवलं. स्वतःसाठी सगळेच जगतात, मात्र स्वतःसाठी जगत असताना गावासाठी जगणारा, ज्यांनी गाव घडवला, प्रत्येक कार्य असू द्या, ज्यांच्या माध्यमातून अनेक संस्था, ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, असे आमचे गुरुवर्य ग्रामविकास मंडळ मौजे शिंबडी मुंबईचे विद्यमान अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभाऊ कृष्ण साळुंके दादांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आतापर्यंत ज्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलंय तेच यापुढे देखील राहील. आपलं योगदान, आपलं मुलाचं सहकार्य, प्रत्येक मुलाला आपलं करिअर कसं घडवावं, आपल्या गावासाठी काय करावं, यातून आपल्याला फायदा काय होईल, आपल्या गावाचं नाव कशा प्रकारे उंचावरती जाईल, यासाठी अनुनाद प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व दादांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. मी विनंती करतो ज्यांनी 2 व्यक्ती घडवल्या, आपल्या खांद्याला खांदा देऊन साथीला सोबत घेऊन चालवल्या, त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या 2 व्यक्ती आज प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सहभाग होत आहेत. अशा 2 व्यक्ती दत्ताराम लक्ष्मण साळुंके आणि भरत किसन साळुंके, या दोघांनाही मी विनंती करतो दादांचा, आपल्या गुरुचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. या सध्याच्या दुनियेमध्ये आपण पाहिले तर भाऊ भावाचा नाहीये,
मुलगा आई वडिलांचा नाही आहे, मात्र आपलं कुटुंब सांभाळत असताना आपला गाव आपलं घर ही भावना मनामध्ये ठेवून प्रत्येक व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभाऊ कृष्णा साळुंके दादांचा आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. मी विनंती करतोय आदरणीय के शेलार साहेब, आपण 2 मिनिटं खेळाडूंना आणि संपूर्ण आमच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करायचं आहे. आज या ठिकाणी जननी देवी क्रिकेट क्लब मौजे शेंबडी याच्या वतीने चस्काचं आयोजन केलं आहे मला वाटतं. आणि शेंबडी ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रतिवर्षी मला वाटतं बऱ्याच स्पर्धा तुम्ही लोक राबवत असता आणि तुमचा आग्रह देखील तेवढाच आपुलकीचा असतो. त्यामुळं आज मुख्यमंत्री साहेबांकडे होतो दुपारी 3-3:30 पर्यंत, तरी पण नंतर महेशजींचा आणि दोघांचा फोन आला की तुम्हाला साहेब जायचंच आहे. तर आपल्या लोकांचं हे प्रेम आहे, चांगलं आहे. आदरणीय या ठिकाणी हरिभाऊ दादा आलेले आहेत आणि आपले शेंबडी गावचे सगळे ग्रामस्थ तसेच उपस्थित सगळे मंडळी. आपण सातत्याने क्रिकेट खेळता, खरोखर खूप चांगली गोष्ट आहे. क्रिकेट खेळत असताना आपला फिटनेस देखील चांगल्या प्रकारे होतो. हे होत असताना फक्त आपल्या परिवाराला देखील थोडासा वेळ दिला पाहिजे. आपण आपल्या करिअरकडे जरी लक्ष द्यावं हीच मी एक सांगेन. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या विभागात नवीन महाबळेश्वर होतं आहे, तुम्हाला कल्पना आहे ना सगळ्यांना? हां, तर त्या नवीन महाबळेश्वरच्या आता आमच्या 2 मीटिंग झाल्यात. मला वाटते कालच आम्ही 2 दिवसापूर्वी MSRDC जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आम्ही मीटिंग केली. खरोखर खूप असा चांगला प्रकल्प येतो आहे. तर माझी इथल्या उपस्थित मुलांना एकच विनंती राहील की आपण आता आपल्या थोडं गावाकडे लक्ष द्या. गावी आपल्याला नोकरी इथे 10-12-15 हजारात नोकरी करण्यापेक्षा तुम्ही गावी काहीतरी स्वतःचं करू शकता का, ह्याच्यावरती तुम्ही लोकांनी, आता युवक आहात तुम्ही सगळे, कारण तुम्ही भविष्य आहात, आमच्या विभागाचं भविष्य आहात, तुमच्या गावचं तुम्ही भविष्य आहात. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त आता आपल्याला काय गावच्या ठिकाणी चांगलं करता येईल, कारण ते आता मी पण एक 105ची मीटिंग लावतोय आता पुढल्या आठवड्यातच. तर तुम्ही मुलांनी पण तिथे या, कारण आपण MSRDCचे प्रमुख आहेत त्यांना पण बोलवते. म्हणजे तो प्रकल्प कसा असणार आहे, त्यातून आपल्या विभागाला काय मिळणार आहे, आपल्या लोकांचा काय फायदा आहे, हे सगळं आता तुम्ही थोडंसं लक्ष आपल्या विभागाकडे द्या. आपल्या जागा जमिनी आहेत आज आपल्या वाडवडिलांनी जोपासलेल्या आहेत आणि त्यांचीच कृपा मानावी लागेल की आज एवढा चांगला प्रकल्प आपल्या विभागात येतो आहे. कारण तुम्हाला माहीत नसेल, महाबळेश्वरवाल्यांनी विरोध केला या प्रकल्पाला की तुम्ही नवीन महाबळेश्वर नाव देऊ नका. तर ते नवीन महाबळेश्वरच होणार आहे. तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना युवकांना पुढाकार घ्यावा लागेल. आपल्याला उद्या वेळ पडली काही गोष्टींसाठी तो प्रकल्प कसा आहे, त्याच्यामध्ये आपल्या जायचं गाठी आहेत की आपल्या स्थानिकांच्या फायद्याच्या गोष्टी आहेत, तर ते सगळ्या ग्रामस्थांना आपल्याला एकजूट व्हावं लागेल. आपल्याला 105 गाव समाज आहेच आहे, परंतु आपला संकल्प प्रतिष्ठान 22 गावच्या माध्यमातून देखील आपल्याला सगळ्यांना एकरूप होऊन पुढे येणाऱ्या भविष्यात ज्या चांगल्या चांगल्या योजना आहेत त्याचा आपल्याला हरिभाऊ लाभ कसा घेता येईल. तुम्ही पण प्रबोधन करा, तुम्ही तर आता आमच्यापेक्षा वरिष्ठ आहात, पण ह्या गोष्टी कुठेतरी आता आपण ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण खेळताय, खरोखर खूप चांगली गोष्ट आहे. आपण खेळत असताना मी पहिलं सांगितलं त्याप्रमाणे आपल्या परिवाराकडे देखील थोडं लक्ष द्या, फॅमिलीला द्या, तुमच्या आईवडिलांना वेळ द्या, तुमच्या बायको मुलांना वेळ द्या, हे सगळं करत राहा. आणि आपल्या शेंबडी ग्रामस्थांना आम्ही परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपलं मुलाचं असं योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये असेल. अनेक संस्था आम्ही पाहतोय, 22 गाव जर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी घडल्या जातात. संकल्प प्रतिष्ठान 22 गाव ही संस्था आपण पाहतो, अगदी सामाजिक क्षेत्र असू द्या, आर्थिक विभाग असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये संस्था ही काम करते. फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता, दादांनी सांगितलं, फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता तुमचा गावचा विकास, तुमच्या विभागाचा विकास याकडे वाटचाल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून एक शब्द आम्ही तुम्हाला नक्की देऊ, जिथे जिथे तरुण वर्गाचं काम असेल ना त्या ठिकाणी आम्ही 100% तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला राहतं आहे, यापुढेही राहील, यामध्ये शंका नाही. परंतु आपल्या विभागासाठी, आमच्या ग्रामस्थ असेल, आमच्या गावातील तरुण वर्ग असेल, संकल्प प्रतिष्ठान असू द्या किंवा आमच्या गावातील कोणतीही समस्या असू द्या, त्या सर्व समस्यांसाठी आम्ही सर्व तरुण वर्ग खंबीरपणे उभे राहू. आमचे मार्गदर्शक हरिभाऊ कृष्णा साळुंके आहेत, ज्याच्या वेळेस आम्हाला सांगतील की अशा प्रकारे एखादी संस्था असेल किंवा एखादं कार्य असेल त्या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहायचं आहे. आमचा संपूर्ण तरुण वर्ग त्या ठिकाणी उपस्थित असेल ही ग्वाही या स्पर्धेच्या माध्यमातून देतो. आणि त्यानंतर मी एक
सन्मान आमच्याकडून चुकून राहिलं होतं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण या मैदान जी खेळपट्टी आज आपण संपूर्ण दिवसभर खेळलो, ज्यांनी सहकार्य आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, शैलेश दादा जाधव यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. दादा आपण यायचं आहे. शैलेश जाधव, थोडासा सत्कार शेवटी होतोय, दिलगिरी व्यक्त करतो. कारण अगदी यूट्यूब असू द्या किंवा मैदान असू द्या, प्रत्येक गोष्टीवरती आमच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच सहकार्याने आज ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक ग्रामविकास मंडळ मौजे शिंबडी मुंबईचे विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ कृष्ण साळुंके दादा, आपणास विनंती करतो आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित असलेले आपले विभागाचे सर्व क्षेत्रामध्ये व्यापकता असलेले आपले उद्योजक के शाला साहेब, वेळात वेळ काढून आमच्या क्रिकेट मंडळाच्या कार्यक्रमाचा हजर आले, त्यांचं प्रथमतः स्वागत मंडळाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं स्वागत करतो. तसेच या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संपूर्ण विभागातले आमचे खेळाडू असतील, संघनायक, ज्या गावची टीम आहे ती सर्वांचं स्वागत. आता आम्ही तुमचा काय खेळ पाहिला नाही, थोडा पाहिलाच, आमचा कसं झाला माहीत नाही. प्रथमतः हे कल्पनाच डोक्यावरून गेली आमच्या, कशी काय पावसाळ्यात क्रिकेट होऊ शकतं का, हे कल्पना कधी नव्हती. कारण आपण पहिलं ऐकत आलो आहे की बाबा पाऊस आला की क्रिकेट बंद होते, पण तुम्ही पावसामध्ये क्रिकेट आयोजन हे कल्पना जर आपला तुम्हाला वाटते. पण प्रत्यक्ष पाहायला मिळाली. ठीक आहे, त्या अनुषंगाने तुम्ही एकत्र जमला सगळे विभागातले. आता मला वाटतं निपाणीपासून टीम आलेत, म्हणजे अगदी 105 गावामध्ये पसरले आपलं लोन, नाही का. 105 गावातल्या टीम सहभागी झाल्यात. मला वाटतं तुमचा संपर्क बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच टीम खेळतो आपण, आणि मला अशा आहे की तुमचा संपर्क बराच वाढला असेल या अनुषंगाने, नाही का. एकामेकाच्या ओळखी झाल्या, ते झाले नसते ते करून घ्या. आणि त्या मला वाटतं एवढ्या सूचना करायची वाटते, ह्या ओळखी तात्पुरत्या असू नयेत, भविष्यकालीन विचार करून त्या ओळखी असाव्या, संपर्क साधावात एकामेकाशी, प्रत्येक गोष्टीमध्ये एकामेकाला सहकार्य लाभेल अशा गोष्टी तुमच्या ओळखी असाव्यात. धंदा असेल, नोकरी असेल, इतर गोष्टीमध्ये सामाजिक कार्यामध्ये असेल. आता भागामध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे, ठीक आहे, बरं आहे की प्रत्येकाला धंदा उद्योग आहे. नोकरी धंदा करताना माहिती का पु ल देशपांडे म्हणून गेलेत की पोटासाठी उद्योग व्यवसाय काय पण करा, पण विरंगाळा म्हणून एक कुठली तरी छंद जपवाचा. कारण शेवटी शरीरानं मला विरंगाळा लागतो, पण ठीक आहे, विरंगाळा म्हणून मला विनंती तुम्हाला करायची वाटते की विरंगाळा म्हणून तुम्ही नक्कीच खेळा क्रिकेट, तुम्हाला जरा फ्रेशनेस वाटेल. पण ते इतकं होऊ नये की गळ्यापर्यंत गेलं त्याचे व्यसन लागेल, असं काय होऊ नये. काय माहिती तुम्ही तरुण पिढी सगळी करतात, ती तरुण पिढी आहे, तुमचं वय आहे बऱ्याच लोकांचं की या तुमचं करिअर घडवण्याचं, की 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, कॉलेज आहेत, त्यांची करिअर अभ्यासाची वेळ असतो तो. आणि इथं तुम्ही धंदा रोजगाराकडे लक्ष दिलं पाहिजे. काही ठिकाणी होतं धंदा रोजगाराकडे दुर्लक्ष करून मग क्रिकेट होतं, हे जरा आवडण्यासारखं नाही. म्हणजे माहिती आहे तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या भावी आयुष्यावरती परिणाम होते त्याचा. मला वाटतं तुम्हाला काय लोकांना वाटेल की इथे बोलायला संधी दिली बोलतायत, पण हे काय मनात एक खतखत आहे ती बोलायची, याचं वेळ आली म्हणून बोलतोय. क्षमा करा, जर कुणाला राग असा असेल तर क्षमा करा आम्हाला, हे विरोधी नाही. मग पण क्रिकेट मला आवडतं, खूप पहिल्यापासून आवड क्रिकेटचे, पण तुम्हाला काही जाणीव करून देतो. आणि आता शेलासाहेब बोलले मगाशी की आता वारं बदलतं आहे. आता तुम्ही सगळेच आपल्या भागातले असेल मला वाटतं खालीपासून. आत्ता तर नवीन महाबळेश्वर प्रकल्प येतो आहे, मला वाटतं खूप वर्षापूर्वी तो होता, पण आता नवीन सरकारनं ते आणायचा प्रयत्न चालला आहे. अनेक ठिकाणी हे चर्चासत्र घडत आहेत, नाही का. त्याचा फायदे तोटे लोकांसमोर येत आहेत, पण मला वाटतं की काय झालं तरी आपल्या फायद्याचं असेल ते आपण घेतलंच पाहिजे, नाही का. तरुण वर्गाला आता उद्योग व्यवसाय करावा, इथं आता मुंबईच्या ठिकाणी 10-15 हजार नोकरी करणारे बरेच लोक आहेत, आपण बरेच तरुण वर्ग आहे. आपण करिअर आयुष्य बरोबर होतं आहे, त्यासाठी ह्या नोकरीच्या मागं न लागता गावाकडे पण लक्ष देऊया, आपण शिक्षणाकडे लक्ष देऊया, आणि जे संधी चालून येते त्याचा फायदा घेतला पाहिजे. मला वाटतं 5-6 वर्षापासून आपल्या भागामध्ये हे चालले वासुट्या गेले ट्रॅकर मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्याने अनुषंगानं पण रोजगार म्हणजे व्यवसाय उत्पन्न झाल्या लोकांनी बोटिंग वगैरे, हॉटेलिंग वगैरे चाललं. आणि त्या लोकांनी पण आता काही लोकांनी इकडे ज्याला कमी आहे संधी आहे त्या लोकांनी तिकडे लक्ष द्यावं. आणि मला विनंती करायची वाटते सर्वांना, आमचे ग्रामस्थ आणि इतकंच्या सर्वांना, की त्यांनी कृपा करून नवीन महाबळेश्वरची स्कीम योजना समजून घ्यावी, काय फायदे तोटे असतील त्यामध्ये, नाही का.
आणि जे आपले फायदे जे आहे त्या वेचत जावं आणि आपण त्या फायदा घ्यावा आणि आपले करिअर आणि कुटुंबाला हातभार लावा अशी मला विनंती करतो. मी जास्त बोलत नाही. आपण एवढंच मला म्हणायचं वाटतं. मला एक विनंती करायची वाटते. मी कले क्षेत्रात माणूस आहे. मला क्रिकेटपेक्षा मी नाट्यक्षेत्रात वावरणार आहे. इतक्या 35 वर्ष मी नाट्यक्षेत्रात वावरलो आहे. तुम्हाला माहीत आहे की दुर्दैवी वाटतं की आमच्या भागात बोलतो बऱ्याच ठिकाणी की सगळे क्रिकेट हे सगळे मंडळ आहेत, पण कले क्षेत्रामध्ये संबंधित असं कुठंच नाही हो. दुर्दैवाने नुसतं हे असं वाटतं. मी अनेक वेळा बोललो आहे की कलेचा दुष्काळ आमच्या भागात आहे. एकही कलाकार तुमचा चित्रपट क्षेत्रामध्ये मालिका क्षेत्रामध्ये कुठल्याच दिसत नाही. एक पण लेखक नाही. मला वाटतं की एक पण लेखकही कुठं नाही असं नाही. या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो आणि तुम्हाला बौद्धिक उच्चांक वाटतो तुमचा, ते पण क्षेत्र चांगलं आहे. काय लोकांनी ज्याला काही आवड आहे ना त्यांनी पण ते पण करावं. आणि क्रिकेट खेळा, पण सगळं सोडून खेळू नका. आनंद घ्या, मजा करा. धन्यवाद बोलायला दिल्यावर संधी आणि उपलब्ध. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जरा दोन्ही टीमना माझ्या वतीने शुभेच्छा बोलण्याच्या भागात राहून गेलं. विजेते उपविजेते दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. याच आता फायनल पाहिजे विजेते झाले, उपविजेते झाले आणि जे तिसऱ्या चौथ्या नंबरला जे असतील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आता जे जर हारला असता तर पुढच्या वेळेला नक्की जिंकाल चा प्रयत्न करा. धन्यवाद. खूप शुभेच्छा. हॅलो, धन्यवाद दादा. आपलं मोलाचं मार्गदर्शन कायमस्वरूपी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जे काही स्कीम असतील, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, आपण आमच्यापर्यंत कळवता. नक्कीच आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपल्या माध्यमातून लाभतं. धन्यवाद. यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. त्याबद्दल अगोदर मंडप डेकोरेटर्स आपण उपस्थित असेल तर आपला देखील आम्ही सन्मान करतो. या यानंतर जर आपण पाहिलं तर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत आणि मी विनंती करतो निवृत्ती शिंदे सर, आपण आपल्या गोड सुमधुर आवाजातून बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळायचं आहे. धन्यवाद. हॅलो, नक्कीच या ठिकाणी आपण JMDCC जननी माता क्रिकेट क्लब देवाची शेंबडी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी झाले होते. चांगली स्पर्धा निर्विघ्नपणे या ठिकाणी संपन्न झाली आणि बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण काही क्षणामध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी स्पर्धा म्हटलं की खूप सारी मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीच्या पाठीमागे आपण सर्वांनी चांगली मेहनत घेतली. खास करून या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह देखील ठेवलं आणि त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह म्हटलं की तुम्हाला अगदी यूट्यूब लाईव्हवरती आवाज देखील ऐकण्याची गोड संधी असते आणि तो आवाज ऐकण्यासाठी आतुरता देखील आपल्याला सर्वांना लागलेली असते. परंतु काही दिवसापासून क्रिकेटला थोडा विलंब लागला आणि समालोचन करत असताना रेग्युलर जेव्हा आपण समालोचन करतो ना त्यावेळेला कुठेतरी आपल्याला देखील आपले थोडेसे शब्द कुठेतरी चुकत नाहीत. परंतु कदाचित 2-3 महिन्यातून आपण जर गॅप घेऊन समालोचन करेल ना त्यावेळेला कुठेतरी छोटे मोठे शब्द चुकीचे जातात. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु यूट्यूब म्हटलं की समालोचन हे आपल्याला लागतातच आणि असाच एक आवाज आपल्या 22 भागातील जो छान सुमधुर आवाज ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये आमच्या पाठीमागून का होईना परंतु चांगलं समालोचन करतायत आणि आपल्या 22 गावाचं नक्कीच नाव करण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करतायत. तसे आमच्या खांद्याला खांदा देऊन समालोचन दरवर्षी करतात, इथून पुढे देखील करतील. त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. अर्थातच प्रदीप साळुंके सरांचा या ठिकाणी सन्मान करतोय. मी विनंती करेन हरिभाऊ साळुंके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदीप सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच प्रदीप साळुंके सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. गोड सुमधुर आवाज आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचा देखील आवाज ऐकण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
यानंतर आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये कारण की पावसाचे दिवस आहेत आणि सर्वांनाच गडबड झाली आहे, घाई झाली आहे. अर्थातच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक बक्षीस ठेवण्यात आलं होतं. सन्मान्य आदरणीय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे आम्हाला लाभलं होतं सौजन्य सूरज चंद्रकांत साळुंके फोटोग्राफर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं पारितोषिक होतं. खरंच या स्पर्धेमध्ये ज्याने क्षेत्ररक्षक चांगलं केलं असेल त्याला नक्कीच क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देणार आहोत. परंतु या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय ज्याने चांगला कॅच टिपला होता. अर्थातच मैदानावरती अक्षरशः डाय मारून कॅच पकडला आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. सेमीफायनल मध्ये खेळला परंतु फायनल मध्ये जाताना कुठेतरी मागे पडला. परंतु बक्षिसाचा या ठिकाणी घेऊन जाणार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अर्थातच एनकेसेस मायनी गावचा नवनाथ कदम ज्याने कॅच अप्रतिम घेतला. मिड विकेट क्षेत्रामध्ये ज्याने चांगला झेल टिपला आणि आपल्या संघासाठी एक चांगला महत्वपूर्ण झेल टिपून मॅच जिंकून दिली. तो क्षण नक्कीच आमच्या डोळ्यासमोर देखील आहे. आणि अर्थातच या ठिकाणी आपण मी विनंती करेन भरत दादा साळुंके आणि सतीश दादा साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा देखील या ठिकाणी गुणगौरव करायचा आहे. चांगला झेल मित्रांनो, अतिशय चांगला झेल टिपला होता. आपण देखील पाहिला असेल. जोरदार या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हटलं की अचूक टप्पा आणि यॉर्कर फुलटॉस असे खूप सारे चेंडू हाताळावे लागतात. परंतु गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी करावी लागते. समोर भले भले फलंदाज असतात त्यांना देखील घाम फोडावा लागतो आणि चांगली गोलंदाजी करताना त्याच्यामधून विकेट देखील प्राप्त करावे लागतात आणि कमीत कमी धावा देखील द्यावे लागतात. या स्पर्धेतील असा एक गोलंदाज ठरतोय ज्याने चांगली गोलंदाजी केली आणि आपली चांगली गोलंदाजी करत असताना चांगली छाप सोडली. हुमरी गावचा सितारा आहे या स्पर्धेतील गोलंदाज ऋषी जाधव हुमरी गावचा सितारा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. मॅन फ्रॉम जाधव हुमरी गावचा हा सितारा. आणि मी विनंती करतो की विठ्ठल दादा साळुंके आणि विलास दादा साळुंके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गोलंदाजची ट्रॉफी देऊन त्यांचा देखील गुणगौरव करायचा आहे. चांगली गोलंदाजी रफ्तार अगदी वेगावरती स्वार होते आणि प्रत्येक चेंडू वेगाने टाकण्यामध्ये माहेर होते आणि फलंदाजाला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरले. ते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजचा किताब पटकावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अक्षरशः फलंदाजी करताना खेळपट्टीवरती प्रत्येक बॉल वरती लक्ष केंद्रित करावं लागतं. प्रत्येक बॉल कशा पद्धतीने येतोय याच्यावरती वॉच ठेवावी लागते आणि त्यानंतर मात्र बॅटवरती कसे चेंडू बसतील सीमारेषेच्या बाहेर कसे पाठवण्यामध्ये यशस्वी ठरेल याच्याकडे लक्ष असतं. प्रत्येक चेंडूचा या ठिकाणी समाचार घेतला जातो आणि अक्षरशः गोलंदाजीवरती तुफानी फलंदाजी करावी लागते. तो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतो या बामनोली टीमचा सुनील शिनकर. मॅन फ्रॉम बामनोली टीमचा नवीन चेहरा पाहायला मिळतोय या स्पर्धेतील ज्याने चांगली फलंदाजी केली आणि आपल्या टीमला द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचवलं. सगळ्यापासून चांगला खेळ राहिलाय. मी नारायण दादा साळुंके साहेबांना विनंती करतो आणि रमेश दादा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार या ठिकाणी आपण त्यांना द्यायचा आहे. चांगली फलंदाजी सकाळपासून ज्यांनी चांगली फलंदाजी केली
तसेच या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण बक्षीस असतं मालिकावीर. मालिकावीर म्हटलं की सर्वच प्लॅटफॉर्म मध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, पूर्ण टीमला एकत्र करून चांगला खेळ करावा लागतो आणि स्वतःच्या खांद्यावरती एक जिम्मेदारी घ्यावी लागते. ती जिम्मेदारी आज घेतली आहे आणि या मालिकावीर ज्यांनी सौजन्य केलं होतं सन्माननीय आदरणीय सूरज गोविंद झरकर साहेबांनी उत्कृष्ट अशी ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी सौजन्य केली होती. आणि या स्पर्धेतील मालिकावीरचा किताब घेताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच निपाणी गावचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी, गोलंदाजी आणि अक्षरशः गोलंदाजीवरती तुटून पडत असताना षटकाराचा बादशाह म्हटलं जातं. निपाणी गावचा हिरो हुकमी एक्का मानलं जातं. अर्थातच तो ठरतोय या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी सागर सुतार निपाणी. मी विजय साळुंके आणि शांताराम साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यांचा देखील या ठिकाणी गौरव करायचा आहे. मालिकावीर ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. चांगला खेळ सागर सुतार यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आज खऱ्या अर्थानं सागर चांगला फॉर्म मध्ये देखील पाहायला मिळते. KSK मध्ये देखील त्याची अगदी चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक शिल्लक होता ज्याने चांगली गोलंदाजी केली. नवदीप गोलंदाज म्हणून उदयाला आला आणि त्याला देखील नेपाळी टीम कडून संधी दिली जाते आणि संधीचं सोनं देखील त्याने केलंय आणि सामनावीराचा पुरस्कार ठरतोय तो मात्र फायनल मॅच मध्ये सुजल बांद्रे मॅन फ्रॉम निपाणी. चांगली गोलंदाजी पहिल्या लक्ष्मण साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनलचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण द्यायचा आहे. चांगली गोलंदाजी अगदी वय वर्ष पाहायला गेलं तर अंडर 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगलं या ठिकाणी प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. तसेच या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकवला बामनोली टीम आणि निपाणी टीम. आपण जाऊयात बक्षीस कडे आता पुन्हा एकदा. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 7,001 सौजन्य श्री महेश विष्णू साळुंके आणि रवींद्र विठ्ठल साळुंके खजिनदार ग्रामविकास मंडळ मौजे शेंबडी यांच्या माध्यमातून रोख रुपये 7,001 आम्हाला लाभलं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून लागलं ते काही मारुती कैलासवासी मारुती राघू साळुंके, कैलासवासी किशन मारुती साळुंके यांच्या स्मरणार्थ सौजन्य आम्हाला लाभलंय. श्री सतीश किसन साळुंके यांच्या माध्यमातून आकर्षक चषक. अर्थातच या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जाते भैरवनाथ क्रिकेट क्लब बामनोली संघनायक आणि पूर्ण टीम आपण देखील या रोख रुपये 7,001 आकर्षक ट्रॉफी. मी विनंती करेन दत्ताराम साळुंके आणि संतोष साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोख रुपये 7,001 आणि चमचमती ट्रॉफी देऊन या देखील भरतदादा साळुंके यांना देखील मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी आणि रोख रुपये 7,001 देऊन या सर्व खेळाडूंचा आपण या ठिकाणी गुणगौरव करतो. अतिशय चांगला खेळ राहिला. सकाळपासून चांगला एक जोशामध्ये खेळ केला आणि आपल्या टीमला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. जोरदार टाळ्या बामनोली टीम साठी. तसेच या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ आपण पाहिलं तर निपाणी संघ ठरलाय आणि प्रथम पारितोषिक रोख रुपये 15,001 श्री जननी मानाई देवी क्रिकेट क्लब मौजे शेंबडी आणि आकर्षक चषक कैलासवासी मारुती राघू साळुंके, कैलासवासी किसन मारुती साळुंके यांच्या स्मरणार्थ सौजन्य आम्हाला लाभलं होतं. श्री सतीश किसन साळुंके यांच्या माध्यमातून आकर्षक चषक आम्हाला लाभलं होतं. आणि या स्पर्धेतील JMDCC चषकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरलंय. अर्थातच KSKचा संघ आणि आपल्या सर्वांचा या 22 गावामध्ये ज्यांनी सातत्यपूर्ण त्यांचं वर्चस्व राखलंय तो संघ
निपाणी संघ, संघाचे संघनायक आणि पूर्ण टीमला मी विनंती करतो की आपण मी विनंती करेन के शेलार साहेब, हरिभाऊ साळुंके साहेब आणि दत्ताराम साळुंके साहेब आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या गणेश साळुंके आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रुपये 15,001 रुपये या ठिकाणी आपण देऊन त्यांचा देखील या ठिकाणी गौरव करायचा आहे. जोरदार टाळ्या होत्या निपाणी टीम साठी. अतिशय चांगला खेळ मित्रांनो. चांगला खेळ करत प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव देखील कोरलं आणि खूप छान आजचा दिवस जर पाहिला तर मैत्री दिनाचा दिवस आहे आणि या मैत्री दिनाच्या सर्वांना शेवटच्या क्षणी आपल्या या JMDCC संघाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सर्व मित्र परिवारांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही नक्कीच थांबतो. धन्यवाद.